तर सुरेश धस या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील देणार आहेत। मुंडे आणि सुरेश धस यांच्यामधली ही भेट दुर्दैवी असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। तर धनंजय मुंडे यांना भेटल्याचं सुरेश धस यांनी या ठिकाणी म्हटलंय। दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलोय। त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट झाली। बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माजी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही। संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। कृपया जोडू नये, कोणाची मध्यस्थी नाही काय। तर प्रकृतीची विचारपूस करणं यामध्ये काही गैर नाही असं सुरेश धस यांनी म्हटलंय। परवा आपण धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असं धस यांनी म्हटलेलं आहे। आमचा लढा सुरूच राहणार असंही सुरेश काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो। पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत। अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचारा, मला विचारू नका। माझे आणि त्यांची भेट त्यांच्या निवासस्थानी भेटलो। दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं। परवाची गोष्ट आहे मला वाटतं। मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या। पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल। तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही। हे बघा, मी अजून मागितलेला नाही। मी हे पहिल्यापासून म्हणतो, त्यांचा राजीनामा कोण मागतंय? त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक, इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत। त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे। लढा सुरूच राहणार आहे। लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे। तर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी परवा आपण भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जात धस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे आणि यामध्ये गैर काय असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अंबादास दानवे, स्वागत तुमचं TV9 मध्ये। एकीकडे धस मुंडेंवर आरोप करतायत, दुसरीकडे मुंडेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतात, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो असं म्हणताय। तर पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत, मात्र कुणाची मध्यस्थी वगैरे काही नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं। धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। आणि प्रकृती मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे। त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं। दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलोय। त्यांच्या निवासस्थानी भेटलो, तब्येतीची विचारपूस करायला। तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत। लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार। फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट झाली। बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली। माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल। तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल। बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे। बावनकुळे साहेब असं म्हणाले की माजी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका। मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि
तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. परंतु नंतर पुढे काय चर्चा झाली? काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो. पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत. अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब. बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचारा, मला विचारू नका. माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो. दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं. परवाची गोष्ट आहे मला वाटतं. मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. तुम्ही जे म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही, हे बघा मी अजून मागितलेला नाही. मी हे पहिल्यापासून म्हणतो. आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो. त्यांचे मतभेद आहे, मनभेद नाही आहे. हे दोघंही इमोशनल आहे खूप, आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर. त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील. तुम्ही भेट घालून दिली आहे खरं? नाही, भेटलेच ना माझ्याकडे. मी अध्यक्ष आहे पक्षाचा, आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडेचं ते तारीख आवश्यक नाही आहे. पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष मी असल्यामुळं, आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापासून धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट ही पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघही परिवार म्हणून बसलो होतो, आणि त्यांच्यात मतभेद आहे, मनभेद नाही आहे.